वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। जीर्ण झालेल्या झाडांमुळे लोकांचा जीव धोक्यात। धामणगाव रेल्वे नगर परिषदचे याकडे दुर्लक्ष। व्यापाऱ्यांनी तक्रार देऊनही नगर परिषदेने फिरवली पाठ। कोणतीही जीवितहानी झाल्यानंतर नगर परिषदला येणार का जाग? स्थानिक व्यापाऱ्यांचा सवाल। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरातील बुधवार बाजार रोडवरील व्यापारी संकुलाच्या बाजूला लागून एक झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे। अनेक वर्षांपासून नगर परिषद यांना बुधवार बाजार लाईनमधील सर्व दुकानदारांनी नगर परिषद कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार देऊन सुद्धा वर्ष उलटले असून कुठल्याही प्रकारची नगर परिषदेनं कार्यवाही केलेली नाही किंवा ते झाड तोडले नाही। झाड हे जमिनीच्या मुळातूनच कीड लागलेले असल्यानं संबंधित झाडाची एक फांदी नगर परिषदेच्या इमारतीला अडकली आहे। संबंधित झाड नगर परिषदेच्या इमारतीच्या आधारे कसे तरी उभे आहे। अशा प्रकारची तक्रार देऊन सुद्धा साधी पाहणी सुद्धा नगर परिषदेने केलेली नाही। विशेषतः बुधवारी त्या रोडवरती मोठ्या प्रमाणात बाजार भरतो। बाजारात अनेक लोक, महिला, लहान मुले त्या बाजारात बाजार घेण्याकरिता येतात। तसेच त्या परिसरात एक शाळा सुद्धा आहे। शाळा अशा वेळी जर संबंधित झाड काही कारणास्तव कोसळले तर अनेकांचे जीव गेल्यावर नगर परिषदला जाग येईल का, असा संतप्त सवाल परिसरातील व्यापाऱ्यांनी विचारलाय। मध्ये झाडाची तकलीफ याच्या पहिले आम्ही कंप्लेंट केली होती। नगर परिषदनं काही काम केला नाही। त्याच्यामुळे काही कोणाची जाणची जिम्मेदार नगर परिषद राहील। जे शाळा आहे, लहान मुलगे येत राहते, तिथं कमी जास्ती झाला याचा जिम्मेदार नगर परिषद राहील। कोणाचा जीव गेल्यावरच झाड तोडण्यात येईल का? तात्काळ ते झाड तोडण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी केली आहे। धामणगाव रेल्वे नगर परिषदचे माननीय कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी साहेब यांना नगर परिषदच्या महाराणा प्रताप व्यापारी संकुलच्या सर्व व्यापाऱ्यांनी आजपासून 8 महिने आधी बुधवार बाजारातील हे जे आपल्याला हे झाड दिसत आहे, हे झाड पूर्ण पोकळ झालेले असून कधीही ते झाड पडू शकते। ते बुधवार दिवस असो की कोणताही दिवस असो, आणि नगर परिषदला अर्ज देऊनही झाड छाटणी संदर्भात नगर परिषदेने कारवाई केलेली नाही। आणि भर रस्त्यावर हे झाड असल्यामुळं इथून लहान लहान मुलं, बाळं, महिला आणि बरेचसे मंडळी रस्त्याने ये जा करत असतात आणि कोणत्याही क्षणी झाड पडू शकते। आणि सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांना व्यापारी वर्गांनी निवेदन देऊनही त्यावर कारवाई झाली नाही। आणि आता जर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व व्यापारी मंडळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगर परिषदच्या विरोधात तीव्र आंदोलन करीन। आणि त्या आंदोलनाची दखल नगर परिषदेने घ्यावे आणि आंदोलन करताना काही कमी जास्त झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगर परिषदची राहील।